एक मोठी बातमी आहे। धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर विरोधकांच्या निशाण्यावरती असलेल्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी बदल्या आणि पदोन्नतीमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। या प्रकरणी आपण ईडी, सीबीआय आणि एसीबीकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी म्हटलं। या कृषी विभागाच्या घोटाळ्यात सहभाग असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा आणि त्या सर्व अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली। सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या काळातील बदल्यांचं रेड कार्डच वाचून दाखवलं। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या बदल्या आणि पदोन्नत्या या प्रक्रियेमध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। सीबीआय, ईडी, अँटी करप्शन डिपार्टमेंट महाराष्ट्र म्हणजे एसीबी महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राज्यपाल, केंद्र सरकार यांच्याकडे सविस्तर पुराव्यासह तक्रार दाखल करणार आहे। या सगळ्या सविस्तर घडामोडींसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेचच पुढच्या बुलेटिनकडे वळतोय। मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच संमेलन नवी दिल्लीत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचं होणार उद्घाटन। शरद पवार साहेबांकडे बघा, ते आमचे सेनापती आणि महादजी शिंदे। आधी टीका केलेल्या संजय राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक। फडणवीस आणि माझ्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतोय। शीतयुद्धाच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंवर 300 कोटींच्या घोटाळ्याचा सुरेश धसांचा आरोप, तर कृषी विभागातील बदलीत 100 कोटींचा घोटाळा। धसांनी वाचून दाखवलं बदल्यांचं रेड कार्ड। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान, आजारामुळे सलग 2 मिनिटंही नीट बोलता येत नसल्याची मुंडेंची ट्विट करून माहिती, तर राजीनामा देऊन आराम करण्याचा करुणा मुंडेंचा सल्ला। आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात। यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी। सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, पोटाच्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल। आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सुरुवात। दुबईमध्ये बांगलादेशवर 6 विकेट्सनं विजय। शुभमन गिलचं शतक, तर शामीच्या 5 विकेट्स। सुरुवातीला एक सविस्तर बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही प्रकल्पांना ब्रेक लावल्याचं समोर आलंय। त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांनी आपल्यातल्या कोल्ड वॉरच्या चर्चेनं किंवा या दोघांच्या मधील कोल्ड वॉरच्या चर्चेनं जोर धरल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे ना थंडा ना कूल, वॉर पॉवरफुल असंच म्हणण्याची वेळ आता महायुतीच्या कार्यकर्त्यांवरती आली आहे। कोल्ड वॉर वगैरे तर कुठलंही नाही, आमचं सगळं थंडा थंडा कुलकुल आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू आहे का असं विचारल्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिलेलं हे उत्तर आहे। शिंदेंनी थंडा थंडा कूल कूल म्हणत कोल्ड वॉरची चर्चा फेटाळली। पण ज्या रीतीनं सध्या घटना घडत आहेत त्यावरून तरी शिंदे आणि फडणवीसांमध्ये थंडा थंडा कूल कूल आहे का, तुम्हीच पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वॉर रूम प्रमाणे शिंदेंनीही मंत्रालयात वॉर रूम सुरू केली। यासोबत मुख्यमंत्र्यांप्रमाणे वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली। त्यानंतर आता फडणवीसांनी शिंदेंच्या निर्णयांना ब्रेक लावायला सुरुवात केली आहे। आधी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा आणि तीर्थदर्शन योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आता जालन्यातल्या 900 कोटींचा घरकुल प्रकल्पांना स्थगिती देत त्याची चौकशी सुरू केली। शिंदेंनी सुरू केलेल्या डीप क्लीन स्वच्छता मोहिमेसह बीएमसीनं तब्बल 1400 कोटींची कामं रद्द केली।
शिंदेंच्या सीएम पदाच्या काळात पुण्याच्या मंगळवार पेठेतल्या जागेच्या निर्णयाला सुद्धा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी पाहता फडणवीस शिंदेंमध्ये सगळं काही आलबेल आहे असं कुणीच म्हणणार नाही. शिंदे आणि फडणवीसांमधल्या शहकाटशहाच्या राजकारणावर महाविकास आघाडीनं जोरदार हल्ला चढवलाय. स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात. तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची. विरोधक शिंदे फडणवीसांमधील कुरघोडीच्या राजकारणाला कोल्ड वॉर म्हणत असले तरी एकनाथ शिंदेंना मात्र हे मान्य नाहीये. कुठलाही कोल्ड वॉर नाही, कुठलाही हॉट वॉर नाही. आणि आमचा अजेंडा काय आहे? आमचा अजेंडा आहे या महाराष्ट्राला विकासाकडे नेणं, या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. जे 2.5 वर्ष आम्ही काम केलं टीम म्हणून, त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं. लोकांनी भरभरून मतदान केलं, 232 आमदार आले. आता त्याच वेगाने आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि पुढे जातोय. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यापासून शिंदेंनी उघडपणे त्यांची नाराजी जाहीर केली. पण तेव्हापासून शिंदेंची नाराजी अजूनही सुरू असल्याचं दिसतंय. सद्यस्थितीत तर आपत्ती व्यवस्थापनची बैठक असो की मग शिवजयंतीची मिरवणूक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचे असे अनेक कार्यक्रम आणि बैठकांना उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जाणं टाळताना दिसत आहेत. आता हे शीतयुद्ध थेट एकमेकांच्या निर्णयांना ब्रेक लावण्यापर्यंत पोहोचलंय. त्यामुळे आता दिल्लीतून शिंदे फडणवीसांच्या पॅचअपसाठी प्रयत्न होतात का, की दोघांमध्ये हा छुपा संघर्ष असाच सुरू राहतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच संमेलन नवी दिल्लीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचं होणार उद्घाटन. शरद पवार साहेबांकडे बघा, ते आमचे सेनापती आणि महादजी शिंदे. आधी टीका केलेल्या संजय राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक. फडणवीस आणि माझ्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतोय. शीतयुद्धाच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंवर 300 कोटींच्या घोटाळ्याचा सुरेश धसांचा आरोप, तर कृषी विभागातील बदलीत 100 कोटींचा घोटाळा. धसांनी वाचून दाखवलं बदल्यांचं रेट कार्ड. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान. आजारामुळे सलग 2 मिनिटंही नीट बोलता येत नसल्याची मुंडेंची ट्विट करून माहिती, तर राजीनामा देऊन आराम करण्याचा करुणा मुंडेंचा सल्ला. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली. पोटाच्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सुरुवात. दुबईमध्ये बांगलादेशवर 6 विकेट्सनं विजय. शुभमन गिलचं शतक तर शामीच्या 5 विकेट्स.